नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये पहिली होळी उत्साहात साजरी। खेड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा व्यापक आराखडा तयार। लोटे परिसरातील शाळांना घरडा कंपनीकडून इंटरॅक्टिव्ह बोर्डचं वाटप आणि प्रशिक्षण। दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न। आणि जिल्हा परिषदेच्या सेनेच्या गटनेतेपदी विलास चाळके। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाली असून खेडची ग्रामदेवता श्री खेडजाई रेडजाई देवीची पहिली होळी मोठ्या उत्साहात पेटवण्यात आली। संध्याकाळी रानातून शेवर आणून ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर वाजत गाजत आणून तिची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर देवीची फाक घालून घरोघरी लाकडे मागून होळी पेटवण्यात आली। अशा पद्धतीने शिमग्याचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खेड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल आणि संलग्न विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे। या शिबिरांमध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती खेड, मुख्याधिकारी नगर परिषद खेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख खेड, तालुका कृषी अधिकारी खेड, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती खेड, सर्व मंडळ अधिकारी तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे। या अभियानाच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयाकडून आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिराबाबत प्रेस नोट प्रसिद्ध करून सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, ग्राम महसूल अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायती तसेच CSC केंद्रावर जाहीर प्रसिद्धी देण्यात आली आहे। यासोबतच सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन शिबिराच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे। दिनांक 18 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी करण्यात येणार असून तालुका स्तरावर सर्व संबंधित विभाग प्रमुखांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे। या काळात शिबिरासाठी विविध दाखले देण्यासाठी आधार केंद्रांचे नियोजन, शाळांमार्फत विविध दाखल्यांसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांचं संकलन, भोगवटादार वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर, नोंदी अद्ययावत करणे, 7-12 उतार्यांमधील चुका दुरुस्त करणे, पाणंद रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देणे, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे, जिवंत 7-12 मोहिमेतील प्रलंबित नोंदींची दुरुस्ती, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित व्यवहारांची तपासणी व फेरफार तसेच अंत्योदय अन्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे। माहे मार्च 2026 मध्ये खेड तालुक्यातील 11 मंडळांमध्ये मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येतील। त्यानंतर शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील शिबिरे पार पडतील। या शिबिरांमधून नागरिकांकडील विविध महसूल विषयक अर्ज स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल। तसेच एप्रिल 2026 मध्ये शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 व शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील सर्व 11 मंडळांमध्ये पुन्हा शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरांमध्ये महसूल, भूमी अभिलेख, पंचायत, कृषी, शिक्षण व समाज कल्याण विभागांच्या समन्वयातून सेवा पुरवण्यात येणार आहे। मे 2026 मध्ये नगर परिषद स्तरावर शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असून शुक्रवार दिनांक 8 मे 2026 आणि शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी नगर परिषद कार्यालय खेड येथे महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित केले जाणार आहे। या संदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद खेड यांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत। या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामुळे खेड तालुक्यातील नागरिकांना विविध महसूल विषयक सेवा
एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होऊन शासनाच्या लोकाभिमुख धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा खेड तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेने फायदा घ्यावा असं आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. गरडा केमिकल्स लिमिटेड लोटे यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत परिसरातील 15 शाळांना 20 इंटरॅक्टिव्ह बोर्डचं वाटप करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व डिजिटल शिक्षण मिळावं या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या इंटरॅक्टिव्ह बोर्डमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम होम रिवाइज या शैक्षणिक कंपनीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पूर्वलोड करण्यात आला आहे. विषयानुसार ॲनिमेशन, व्हिडिओ, सराव प्रश्नसंच, पुनरावृत्ती चाचण्या अशा विविध शैक्षणिक साधनांचा समावेश असल्यामुळे अध्यापन अधिक रंजक व प्रभावी होणार आहे. कार्यक्रमात कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते शाळांच्या मुख्याध्यापकांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुपूर्द करण्यात आले. तसेच शिक्षकांसाठी कंपनीमध्ये विशेष प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर, होम रिवाइज सॉफ्टवेअरची हाताळणी, ई कंटेंटचा प्रभावी उपयोग आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या संपूर्ण उपक्रमासाठी गरडा कंपनीचे रामकृष्ण कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स आणि बापूराव पवार, CSR मॅनेजर यांनी विशेष प्रयत्न केले. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक शाळेपर्यंत उपक्रम यशस्वीपणे पोहोचवला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम वेळेत आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण झाल्याचं उपस्थितांनी नमूद केलं. उल्लेखनीय बाब म्हणजे गरडा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी परिसरात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, पाणी आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रात कंपनीचा सक्रिय सहभाग असून समाजाभिमुख कार्याची परंपरा कायम राखली जात आहे. या कंपनीचे संस्थापक व मालक कैलासवासी डॉक्टर KH गरडा यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच समाजसेवेचा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारातूनच अशा उपक्रमांना चालना मिळत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. या उपक्रमामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक आकर्षक, सुलभ आणि परिणामकारक होणार असून विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शाळा प्रशासनाने कंपनीचे आभार मानत अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली. दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केलं आहे. यामुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर आता ZP मधील विषय समित्या तसेच गटनेते पदाची निवड पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिंदे सेनेच्या गटनेतेपदी विलास चाळके यांची निवड करण्यात आली आहे, तर मुख्य प्रतोद म्हणून बाबू माप यांची निवड करण्यात आली आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती, मोफत पोलीस भरती व मार्गदर्शन, वाचनालय, UPSC MPSC सराव क्लासेस चिपळूण येथे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. ज्यांना पोलीस भरतीची किंवा सरळ सेवा तयारी करायची आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक योगेश बने 98 670 620 19, सहाय्यक वसतिगृह अधीक्षक संतोष कदम 73 87 55 13 45, सविता गायकवाड 83 906 75 902 आणि अनिल मोरबाळे 7
70 91 44 257 यांच्याशी संपर्क साधावा. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड जिल्हा रत्नागिरी येथे सालाबाद प्रमाणे आगमन होणार आहे. माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून गेले 19 वर्ष श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा संपन्न होत आहे. या वर्षीही त्याच उत्साहात ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण खेड शहरात मिरवणूक काढून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा 2026 सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे. राजस्थान येथील ज्ञानसरोवर परिसरात भव्य मीडिया महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या महासंमेलनात देशभरातील पत्रकार, टीव्ही चॅनल प्रतिनिधी, संपादक, डायरेक्टर, कार्यकारी अधिकारी, ब्युरो प्रमुख, संवाददाता, प्रेस रिपोर्टर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. आजच्या अस्थिर आणि तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत वैश्विक शांती प्रस्थापित करण्यासाठी मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर होणारे हे संमेलन पत्रकारांसाठी विचारमंथन, संवाद आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून नवी दिशा देणारे ठरणार आहे. खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींनी या महासंमेलनात किमान एकदा तरी सहभागी व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी ब्रह्मकुमारी गीताबेनजी यांच्याशी 98 21 12 25 99 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक सभागृह पीपल्स एज्युकेशन सोसायटी दादर येथे रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशन यांच्या सौजन्याने नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या 223व्या जयंतीनिमित्त जगन्नाथ गुरुकृपा व्याख्यानमाला व नवदुर्गा पुरस्कार समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी अध्यक्ष अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्ञातीतील लोकनेते, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर व ज्ञाती भगिनी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.